मराठवाडा सतर्क न्यूज, सतर्क रहा, अपडेट रहा। अंबड येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या काव्यमय समाज प्रबोधन या विशेष कार्यक्रमाचे उत्साहात सांगता झाली। यशवंत प्रतिष्ठान शेवगा, स्वामी विवेकानंद वाचनालय अंबड आणि शिव फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार शिवाजीराव चौथे उपस्थित होते। यावेळी सुप्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदन सेवे यांनी आपल्या प्रभावी काव्य सादरीकरणातून समाज प्रबोधनाचा संदेश दिला। त्यांच्या काव्याने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले। कार्यक्रमात सामाजिक प्रश्नावर काव्यांच्या माध्यमातून भाष्य करत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला। विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? हे संविधान काय भानगड डॅडा? आणि डॅडा खरंच शिवाजी महाराज जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळी पेटला। अरे गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं। मग त्यानं दार लावून पोराला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला। पण चिरंजीव कांबळे हुशार, त्याची जात। कांबळे म्हटला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात? मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिने बरोबर ओळखली जात, ही चळवळीतलंच आहे म्हटली। मग तिनं बी कोपऱ्यात नेऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला। पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कानला। कांबळेचं लग्न ठरलं। घरचे म्हणाले मुहूर्त पहा। कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा। नातेवाईक म्हणले सत्यनारायण। कांबळे शाळेत गेला। मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली। म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला। पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कानला। कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, गुलाबी झाला आणि प्रेमात पडला। मग तिनं गार्डन त्याचा शोध घेतलेली कविता की तो असेल इथंच कुठंतरी असेल, असेल तो इथंच कुठंतरी असेल। सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल आणि हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो आणि मग हिंदुत्वाचा खेळ खेळत खेळत धनुष्यबाण घेऊन हळूच गुवाहाटीला पळाला असेल, असेल तो इथंच कुठंतरी असेल। मग गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हाटील बघून मोहरला असेल, बहरला असेल आणि तो परत आला असेल। 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून गोंधळला असेल, असेल तो इथंच कुठंतरी असेल। शेवटी तो धरून नेतील का, मला पकडून नेतील का, मला अटक करतील का, माझी चौकशी होईल का, या भीतीनं तो कमळाच्या फुलात लपला असेल। पण कमळाच्या पाकळ्यांनी सुद्धा त्याचा आवळून आवळून पार रस काढला असेल, असेल तो इथंच कुठंतरी असेल। आता यातली खोली त्यालाच कळणार जो त्यात अडकलाय। ती बाहेर लय दाबात फिरते पण आत रडते होती, दार लावून रडते ती। मी खरं सांगतो सर, त्यांना जर वाटत असत तो इथंच कुठंतरी असेल। शेवटी वेळ झाली असेल, मग त्यानं घड्याळाकडे बघितलं असेल, पण तिथं काकाजवळ थांबायचं का पुतण्याजवळ बसायचं हीच त्याला कळत नसेल। मग शेवटी त्यानं तुतारी वाजवली असेल, असेल तो इथंच कुठंतरी असेल। शेवटी तो चिडला असेल, अन्यायाविरुद्ध पेटला असेल, त्याला बाबासाहेब संविधान आठवलं असेल आणि मग तो हळूच RPI मध्ये गेला असेल।